डॉक्टर, या ढगाळ वातावरणामुळे ना माझे सांधे इतके प्रचंड दुखतायत आणि तुम्ही मला हे काय प्रश्न विचारताय? माझं रिलेशन कसं आहे घरामध्ये सगळ्यांशी? माझा स्वभाव कसा आहे? मला कुठलं स्ट्रेस, टेन्शन आहे की नाही? या सगळ्या प्रश्नांचं काय घेणं-देणं आहे माझ्या सांधेदुखीशी? हे जरासं मला इर्रिलेव्हंट वाटतंय. तर असे प्रश्न बरेच पेशंटच्या मनात असतात, की हे होमिओपॅथिक डॉक्टरकडे गेल्यानंतर हे वेगळेच प्रश्न विचारतात, की म्हणजे तुमची आवड काय? तुम्हाला खायला काय आवडतं? अ, किंवा तुमचं फॅमिलीमध्ये सगळ्यांशी बॉन्डिंग कसं आहे? रिलेशन्स कसे आहेत? तुम्हाला स्ट्रेस आहे का? लाईफमध्ये काय-काय घडलं? आणि तुम्हाला स्वप्न काय पडतात? तुम्हाला पंखा लागतो? नाही लागत? कुठल्या ऋतूमध्ये त्रास होतो? हे सगळे ह्यांना का जाणून घ्यायचंय बरं? तर आज आपण याच विषयी बोलणार आहोत, की हे सगळं का आवश्यक असतं होमिओपॅथीमध्ये. तर आपण जेव्हा आपण म्हणजे होमिओपॅथिक ट्रीटमेंट पेशंटला देतो, तेव्हा त्या व्यक्तीचा पूर्ण जो आहे तो अभ्यास केला जातो, की तो व्यक्ती म्हणून कसा आहे, त्याचा माइंडसेट कसा आहे, त्याचं आयुष्य कसं गेलेलं आहे, त्याच्या आयुष्यामध्ये कुठे चढ-उतार आले, कुठे स्ट्रेस आला आणि तो स्ट्रेस तो पेलवू शकला नाही आणि त्यामुळे जो आहे तो बॉडीमध्ये डिसीज जो आहे तो निर्माण झाला असावा. तर तो फॅक्टर आपण फाइंड करण्याचा प्रयत्न करतो आणि दुसरं की तुम्ही एखाद्या गोष्टीला रिएक्शन कशी देता, रिस्पॉन्ड कसं करता? तुम्ही व्यक्ती म्हणून कसे आहात? तुम्ही शारीरिक तुमची शरीराची जी ठेवण आहे ती कशी आहे? तुम्ही कुठल्या-कुठल्या डिसीजमधून आत्तापर्यंत इथपर्यंत आलेला आहात? तुमची आवड-निवड काय आहे? इव्हन तुमचं एनर्जी लेव्हल कसं आहे? म्हणजे तुम्ही डल आहात आता की एनर्जेटिक आहात? याच्यावरून तुमच्या मेडिसिनची जी आहे ती पॉवर ठरवली जाते. तर तुमचा पूर्ण स्टडी करून जे एक होमिओपॅथीमध्ये मेडिसिन तुमचं काढलं जातं आणि ते तुम्हाला अगदी सूट होणारं असतं आणि ते तुम्हाला दिलं जातं. त्याच्यामुळे हे सगळे जे प्रश्न आहेत, हे ते याचसाठी असतात, की तुम्हाला व्यवस्थित जाणून घेता यावं. जेवढं तुम्ही स्वतःविषयी व्यवस्थित सांगू शकाल, तेवढं तुमचं अचूक होमिओपॅथिक मेडिसिन जे आहे ते निघणार आहे. त्याच्यामुळे जेव्हा पण तुम्ही आता एखाद्या होमिओपॅथिक डॉक्टरकडे जाल, तेव्हा तुमची सर्व माहिती जी आहे ती त्या डॉक्टरांना सांगा. म्हणजे तुमचं औषध जे आहे ते योग्य रीतीने निघू शकेल. धन्यवाद.